नमस्कार सगळ्यांना नमस्कार. भावानं बहिण चाललाय पाऊस. पाऊस चाललेला आहे. पाऊस सकाळपासून झिमझिम चालू झालेली. तर आज काय म्हणजे उघडायला तयारच नाही भावानं बहिण पाऊस. त्याच्यामुळं आहे ना आज काही कुठलं काय काम करता येईल म्हणून गॅरंटीच कमी आहे गाड्या. ही काय आज आपले बबनदाजी निघाले होते कामाला निघाले होते कामाला. ही काय इकडे छत्री ठेवलेली आहे, इकडे पिशवी आहे का त्यांची, डाबा फिबा सगळं बांधून फिंदून कामाला निघाले होते. पण हे पाऊसच उघडायला तयार नाही. आणि मग आता पाऊस उघडायला तयार नाही, मग पावसात जाऊन भिजायचं का तिकडे जाऊन? ती बसून येतं दाजी बी. मला बी आज काम होतं लई. पण मी आज कसं आहे, मला जायचं होतं ना शेजारच्या गावात. काय म्हणलं जरा भाजीपाला हे ते घेऊन यावं म्हणलं जरा जाऊन. सकाळीच बायको ओरडत होती. बघितलं तुम्ही भावानं बहिण, तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे मी. त्याच्यात किती ओरडत होती. घरात भाजीपालाच नाही करायचं काय. आता मी आता म्हणलं बाबा भाजीपाला एवढा महाग झाला आहे मरणाचा. आणि मग आता पाऊस आता सध्याच्याला सगळीकडे चालू झालेला आहे. मग आता कसं आहे, माळवं टाळवं आता जरा कसं आहे, येता करता 15 दिवस महिनाभर तर लागणारच ना. मग होईन स्वस्त, पण आता त्याला कसं आहे टाईम आहे. आता आपल्या गावाला पाऊस झाला म्हणजे शेजारच्या गावाला पाऊस आहे का असं नाही आहे. पुढं पाऊस आता जिथं पाऊस उतरण तिथंच पाऊस उतरत होई आणि तिथंच चालू होतंय पाऊस. तर म्हणजे आपल्या गावाला म्हणा भरपूर असा पाऊस झालेला आहे. पण काही ठिकाणी असं कसं आहे, पाऊस अजून झालेलं नाही. तर त्याच्यामुळं काय झालं की आपल्याकडे माळवच लई मागे सध्याच्याला. माळवं जर भरपूर असेल तर जरा थोडंफार जरा स्वस्त माल गावतो, असं नाही. आता पावसात लावायचं का? आता पावसात लावायचं का? पावसात लावायचं का चिखलात? बरं आता मी बाहेर गेलतो, तुला माहिती कशाला बाहेर गेलतो काय? बरं मला मी कोणत्या कामाला गेलतो तुला माहिती चांगलं. बा आता आता काय हो का भावानं बहिण, हीच मला नाचाय गेलतो होय. बरं नाचाय गेलतो, तू काय मला बोलून देणार आहेस का? तर मी कुठल्या कामाला गेलतो भावानं बहिण मी तुम्हाला सांगणारच आहे नंतर. असं काही नाहीये, सांगणारच म्हणल्यानंतर. हो का, आपली गाडी तुम्हाला दिसती इनोवा. काय अडकिवलंय त्याला मी? अडकिवलंय काय त्याला? गज अडकिवलेत बघा. आता तुम्हाला इकडून दाखवतो गज अडकिवलेत का ताई? काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय भावानं बहिण गाडीला अडकिवलेलं मी? आता मी कवा सकाळी गेलेलो आहे मी ती खास यासाठीच. त्याला परत बदल केलाय मी. पट्ट्या पिट्ट्या टाकून घेतल्यात, बसता येत नव्हतं गाडीवर. पुढं जरा उंच करून घेतलं, जरा मागं सारलं ती स्टँड. आता ही स्टँड पहिलंच आपलं जुनं. आता दाजी काय करत होता पहिल्यांदा हे तुम्हाला बी चांगलं माहिती आहे. आपलं हिडू तर येत होतं पहिल्यांदा, तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. पण त्याला मी परत आता त्याला नीटनाटकं त्याला बनवून आणलंय परत. आणि बायको म्हणते नाचाय गेलते. आता नाचाय गेलतो का मी? अहो 4-5 दिवस झालं होता ते आपल्या इल्डिंगवाल्याकडे ते नीट करायला टाकलेलं होतं मी. आणि मग त्याच्या मागं लागून त्याला घरून जाऊन आणला. आता त्याचं बी घरचं काहीतरी काम चाललं होतं, शेडचं काम त्याचं बी चालू होतं. आणि मग त्याच्यामुळं त्याने बी दुकान बंद केलं होतं. 2-3 दिवस दुकानच उघडलं नाही. आणि मग आता दाजी फोन करू जाम झाला. आज घरीच गेलो, त्याच्या पुढं घालून आणला त्याला. ते नीट करून घेतलं व्यवस्थिशीर सगळं. मग काय व्हायचं माहिती का, आता मागं माल टाकला त्याच्यावर. मग ती पुढं मला बसता येत नव्हतं, रुतायचं. म्हणून त्याला जरा थोडं उंची वाढवून घेतली त्याची. त्याला परत पट्ट्या टाकून दिल्या. कारण जर कॅरेट ठेवलं ना मधी, कॅरेटला फक्त एकच पट्टी होती आडवी, सपोर्ट नव्हता जास्त त्याला. आणि मग ती त्याला परत सपोर्ट करून घेतला. 2-4 पट्ट्या टाकल्या, एका कॅरेटच्या खाली 3 पट्ट्या टाकल्यात. मग चांगला सपोर्ट झाला ना त्याला. मग आता घालून काही पैसा आलो. आता माझ्याकडे काही पैसे नव्हतं, बायको कोणच घेतलं पैसे. म्हणलं दे बाबा ते दे करून घ्यायचं नीटनाटकं.
मग आता मी काय नाचाय गेलतो का? नव्हतो नाचायला. कसं आहे भावानं बहिण, एक झालं की बायको लगेच दुसरंच बोलती, गेले मजा हाजा करायला, गेले नाचायला. हां काय हो. आता आज म्हणलं चला जाऊ द्या. आज मला म्हणजे ही स्टँड मी नीट करून आणलं आणि जवळपास मी वर्ष 2 वर्ष झालं भाजीपाल्याचा बिझनेस करतो तुम्ही. पण काय झालं की आपल्या गावात काय बाजार भरत नव्हता आणि मी काय बाजार करीत नव्हतो. एकच बाजार करायचो फक्त सोमवार, आणि चांगला धंदा व्हायचा बरं का दाजीचा, म्हणजे बाजार करायचो मी. पण आता आपल्या गावात 5-6 बाजार भरतात, म्हणजे शेजारी गावात, आपल्या गावात नाही, आपल्या गावात एक, खाली एक, इकडं वर तर 2, म्हणजे 3. परत सोमवार बाजार आपला एक 4, इकडचा आज बाजार आहे तिकडे एक 5, आणि पलीकडच्या गावात एक 6 बाजार. लय झाले, चिकार झाले 6 बाजार केले तर. आता नियोजन चाललंय भावानं बहिण आपलं, म्हणजे कसं आता आपण मसाल्याचा बिझनेस टाकला ही बी तुम्हाला माहिती आहे. ही शेड कायसाठी बनवलं आहे? खास त्यासाठीच बनवलं आहे आपण, मसाल्याचा बिझनेस. तर आता सध्याच्याला काय पावसा पाण्यात चालणार आहे का बिझनेस? चलत नाही. फक्त हा बिझनेस उन्हाळ्यातच. आपण गिरण बी आणणार आहे, गिरण, पिठाची गिरण. आपलं 10-5 रुपये चालू होते, ही काय ती काय. हां आता हो का, आता हे बिझनेस मी करणार आहे. हे बिझनेस आपला कवर करणार आहे दिवाळी पार पडूस तर. दिवाळी आपली झाली ना की ते बिझनेस बंद करायचा, आपला हे बिझनेस चालू. आता हिथं आपलीकडे कसं आहे, कामं नसतात. 2 दिवस काम, 4 दिवस घरी. मग आता घरी बसून काय करणार आहे दाजी? म्हणून ती स्टँड व्यवस्थित नीट करून आणलं. आता आपल्याकडं तर सगळे काटा आहे, बिझनेससाठी आपल्याकडे काटा बी आहे, परत कॅरेट बी येतं. कॅरेट पहिलेच आपण आणलेले आहेत. अजून आता त्याला मला तळवट शिवायचा, एक 4-5 गोण्याचा तळवट. आता हे पाऊस असा तर आपल्याकडे 2 छत्रे बी बारगाले, असं काय नाही भिजलं फिजलं तर. तसं काय नाही, आपल्याकडे जर्किंग बी, म्हणजे तसलं काय नाही म्हणतात भिजावं नाही म्हणून, तसलं पानथरीचं पाण्याचं आपलं प्लॅस्टिकचं जर्किंग बी आपल्याकडे, भिजायची काही. रेनकोट ती बी आपल्याकडं. आणि दुसरं म्हणजे आता पाऊस काय आहे भावानं बहिण, आता पावसाचा दिवस येत. मग आता कधी सकाळचा पाऊस चालू होईल, कधी दुपारचाच होईल, कधी संध्याकाळचाच येईल. आणि बाजारात म्हणजे कसं आहे, आता भिजल्याशिवाय तर राहणारच नाही. पण आता कसं आहे, पोटासाठी थोडं सहन केल्याशिवाय जमणार बी नाही आपल्याला. आता आपण बी इकडे तिकडं कुठं कामाला गेलो तर आपण भिजल्याशिवाय राहणार आहेत का? नाहीच. हां मग चला जाऊ द्या म्हणलं. कसं आहे भाऊ ना, आपलं स्टँड बनवून आणलं, तुम्हाला दाखवलं. पण कसं आहे, अजून सुरुवात दाजीने केलेली नाही. मागं सुरुवात झाली असती आपली, पण आता स्टँड 2-4 दिवस झाला आपलं तिकडे गुंतलं होतं ना, नीटच नाही का मिळाना करून. हां पण चला म्हणलं, कसं आहे भावा बहिणींना जरा आनंद वाटेल की आपलं हो का भावानं बहिणी. आता घरचं आपलं 2-4 दिवस काम केलं मी, आता अजून घरचं बी काम राहिलेलं आहे, असं काही नाही. पण आपलं ही कसं आहे, बिझनेस बघून ती बी आपलं काय करता येईल, ही काय ती काय. पण आता काय झालं, एकदा तो बिझनेस चालू केला की मग हे घरचं काम बघता येत नाही. आता ह्याचं कागद बांधायचं राहिला आहे, पिशीची करायची राहिली, लई कामं राहिल्यात भावानं बहिणी अजून. पण आता चला होत्या ना हळूहळू. हो का, पावसात भिजलो तर गोगल भिजला, आणि गोगल भिजला तर जरा डोळ्याला जरा दिसायला जरा थोडं ही झालं. मग जरा पाणी पुसतो त्याचं, काय टुपा फिपा चालू आहे डोळ्याला. आता नाही म्हणून आपला गोगल वापरतोय बाबा ना बहिण. जरा डोळ्यात कसं आहे इकडे तिकडे गेलं. आता गोगल बी मला दुसरा आणायचा आहे, पण सध्याच्याला घालतो हे गोगल. त्याच्यात कुणी काय म्हणू दाजीला, आता दाजी कसं आहे दुर्लक्ष करणार सगळ्यांकडंच. म्हणजे सगळ्यांकडं म्हणजे कसं आहे, जी आपल्याला बोलतात वाईट कमेंट करतात त्यांच्याकडे दाजीने दुर्लक्ष केलेलं आहे. का तर मला म्हणतात दाजी दुर्लक्ष करा. त्याच्यामुळं कसं आहे, मला सांगतात दाजी तुम्ही रोज आपलं व्हिडिओ टाकत जावा, तुम्हाला तुमचं व्हिडिओ आम्हाला आवडतात बघायला. आणि मग मी आपलं जसं सवड हो का,
आता तुम्ही 2 दिवस झाला मी व्हिडिओ बघ टाकतोय, तर मला का मी सकाळचा पार दुपार होती व्हिडिओ टाकायला पार संध्याकाळ. पण आज या पावसा पाण्यामुळं आता दिवसभरी काय उघडणार नाही. आता दुपार झाली, उघडाचा विषयच नाही. पाऊस दिवसभर बुसबुस बुसकाट चालू झालेलं आहे इकडं. रात्री चांगल्या पद्धतीने पाऊस झाला आणि आज दिवसभरी काय उघडायचं दिसेना. म्हणून चला म्हणलं आज कसं आहे, दाजीला जरा थोडा टाईम मिळाला व्हिडिओ बनवायला, म्हणून टाकतो व्हिडिओ. तर कसं आहे भावानं बहिणं, दाजीने आज नवीन आपला पाहिला जो भाजीपाल्याचा बिझनेस परत चालू करणार आहे. कसं वाटतंय भावानं बहिण तुम्हाला? हां, अहो मला बी माहिती आहे भावानं बहिणं, आपल्याला 3 लेकर बाळ आहेत. हां, बायकोनी नको म्हणायला की बाबा आपला नवरा घरी बसून ये, 2 दिवस काम आहे 4 दिवस घरी बसून ये. भरपूर भाऊ बहीण मला इथून मागं मला सांगत होती समजून, आणि कामच नव्हतं भावानं बहिणं. काय करणार आहे सांगा बरं तुम्ही? दाजी तरी काय करणार आहे? तुम्ही जरी लय दाजीला बोलत असली, हां, पण दाजी काय करणार आहे काम नसले हो. पण आता सोशल मीडियावर आपल्याला 2 रुपये मिळतात. दाजी 2-2, 3-3 व्हिडिओ टाकत होता. हां, पण आता लोकांना बघवा ना, दाजी घरी बसून खुर्चीवर बसून व्हिडिओ टाकतोय. हां, हे बघवा ना. पण आता काय करता भावानं बहिणीनो, आपलं कोणचं कवायना काम करतोयच ना मी. सोशल मीडियाचं काम कवायना पण करतोय ना. 2 रुपयाचं मिळवायचं निवडणेच तासा बसून नाही ना. अहो ही बी काय सोपं आहे का या ठिकाणी? हां, हिथं बी भावानं बहिणं सोपं नाही. याला बी लय कष्ट आहे. तुम्हाला वाटतंय दाजी नुसता खुर्चीवर बसून आहे, पण त्याला बी मेहनत आहे. अहो कुठलं बी काम करा तुम्ही, त्याला मेहनतच आहे. कामाला जा तुम्ही, त्याशिवाय पैसा मिळू शकत नाही. हिथं मी तुमच्या पुढं बोलतोय, ह्याला बी मेहनतच आहे, त्याशिवाय पैसा मिळू शकत नाही. आज मी स्टँड नीट करून आणलं, व्यवस्थित करून आणलं. अका डोळा तुम्हाला सांगतो, मला आहे ना असं हे होत्यात, जरा त्रास होतो, म्हणूनच मी गॉगल घातलेला आहे डोळ्याला. जरा खाजवत्या डोळे माझं हो. काय झालं, आज औषधच नाही घातलं सकाळी, डोळ्यात तुपाच नाही पिळल्या. आज म्हणजे कसं, काल बी नाही, म्हणजे जरा गॅप पडला ना 2 दिवस, मग त्याच्यामुळे जरा थोडं काय झालं, डोळं जरा असं खाजवत्यात माझं डोळं. आणि मग जरा असं गोगल घातलं ना, जरी म्हणजे थोडं म्हणजे डोळ्यांना जरा बरं वाटतं जरा, खरं सांगायची परिस्थिती. आता दिसायला जरा कसं आहे भावानं बहिणं, डोळ्या फोकस नाही पडत ना गॉगल घातल्यावर. का गॉगल आहे कसा काळा. मग आता मला काय झालंय माहिती का भावानं बहिणं, आता जरा अलीकडे जरा बरं आहे डोळ्याला. नाहीतर असं मोबाईलचं मला बघायचं म्हणलं ना मोबाईलमध्ये, तर फोकस डोळ्याला अंधारा आल्याने व्हायच्या मला. पण आता नाही काही. बरं चला जाऊ द्या भावानं बहिणं. आता कसं आहे, आज दिवस तर काय असाच मला वाटतं, हे पाऊस उघडायचा नाही दिसत. अजून मला जायचं आहे, निघालच होतं मी. त्याच्या आधी म्हणलं स्टँड नीट करून आणा व्यवस्थित सगळं ओकेमध्ये. आणि माझी गाडी आली का बसा उठाय कसं काय झालंय भावानं बहिणं, पावसा पाण्याचं आपलं शेड मस्त पैकी बसला आपला आरामशीर बाहेर. इकडं काय होतं, बाहेर असं इकडे तिकडे बसता येत नव्हतं ना अजिबात. आता टेन्शन नाही. आतापर्यंत आजी सापरात होता, पण आता आपल्या शेडमध्ये बसलो इकडं. हां, पण आता बघू पाऊस कवाशी उघडत आहे, आपल्याला जायचं आहे भाजीपाला ही ती आणावं म्हणलं बाजार हाट जरा थोडाफार. हो, हां, परत एकदा दाखवतो भावानं बहिणं शेड. हे आपलं स्टँड पहिल्यापेक्षा जरा स्टँडमध्ये बदल केला, उंच करून घेतलं. उंच आता बघा की सीट कुठं खाली, सीट जरा खाली ना, उंच करून घेतलं. जरा पट्ट्या वाढवल्या त्याच्या ह्याला मध्ये, ह्या पट्ट्या वाढवल्या 2 पट्ट्या. ही काय तिथं खाली बी इकडे पट्ट्या वाढवल्यात. बदल केला ना जरा, बदल केला जरा, बदल केला ना. हो का, बरं चला मग भावानं बहिणं, कसं आहे पाऊस येतोय त्याच्यामुळं आता मी काही जास्त बोलणार नाही.
आपलं आगाव घेऊन बसतो जरा, कसं आहे भिजण्यापेक्षा पावसात. चला मग बाय बाय सगळ्यांना.